कार मंडळी, डे 10 आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मस्त अशी चटपटीत खमंग अशी कैरीची चटणी। हो मंडळी, मी आपल्या चॅनलवर मस्त अशा भरपूर कैरीच्या रेसिपी टाकलेल्या आहेत। कैरीचं झटपट लोणचं, गोळा आंबा, कैरीची कढी, भरपूर अशा कैरीच्या रेसिपी शेअर केल्या आहेत। तुम्ही जाऊन एकदा नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडतील। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो मंडळी, रेसिपी जर आवडली तर जाता जाता चॅनलला सबस्क्राइब, लाईक नक्कीच करा। तर चटणी करण्याकरिता इथे मी एक कच्ची कैरी कट करून घेतलेली आहे बारीक पीसेसमध्ये। त्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या कुड्या आणि अर्धा इंच आलं घातलेलं आहे। तिखटासाठी इथे मी 5 ते 6 हिरवी मिरची घेतली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। सोबतच इथे मी खोबरं म्हणजे अर्धी वाटी खोबरं घातलेलं आहे। अख्खा नारळ फोडला होता, त्यातील अर्धा नारळ मी यामध्ये घातलेला आहे। भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घालण्यात अजिबात कंजूसी करू नका। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून मस्त असं बारीक स्मूथ वाटून घ्यायचं आहे। तर मंडळी, हे पहा, मी तुम्हाला दाखवते ह्या पद्धतीचं मस्त असं वाटून झालेलं आहे। चटणी तयार आहे। आता आपण ह्याला एक मस्त खमंग अशी फोडणी द्यायची आहे। तर फोडणी देण्याकरिता आपण एका भांड्यात ह्याला काढून घेऊया, नंतर आपण डायरेक्ट फोडणी देऊया। फोडणी देण्याकरिता इथे मी पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम केलेलं आहे। मस्त असं कडकडीत गरम करायचं आहे। त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 2 लाल तिखट मिरच्या सुक्या, कढीपत्ता असेल तर तो टाका, माझ्याकडे नव्हता म्हणून मी काही घातला नाही। मस्त अशी खमंग फोडणी द्यायची। हे पहा मंडळी, अशा रीतीने फोडणी दिल्यानंतर सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे। तयार आहे आपली 2 ते 3 दिवस टिकणारी ओल्या नारळाची आणि कच्च्या कैरीची खमंग चटणी। आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी? तर मंडळी, तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू। आणि हो मंडळी, एकदा जर तुम्ही चटणी बनवली तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल, ही मी गॅरंटी देऊन सांगते। इतकी अप्रतिम लागते। तर रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे, नक्कीच ट्राय करा। आणि हो मंडळी, बाकीच्या रेसिपी नक्की जाऊन बघा आणि नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा।